संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून समजल्या जाणाऱ्या विठू पंढररायाची आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण वारकरी संप्रदाय हा पंढरपूरच्या दिशेने जात होता। मात्र ज्या वारकऱ्यांना ज्या भक्तांना मुंबईमधून जाता येत नसले त्या वारकरी आणि त्या भक्तांसाठी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरासाठी अनेक भाविक येतात। पंढरपूरला ज्याप्रमाणे अनेक वारकऱ्या दिंड्या घेऊन जातात त्याच प्रकारे प्रति पंढरपूर असलेल्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात देखील मुंबई परिसरातली तसे मुंबईतील एम परिसरातली विविध ठिकाणच्या दिंड्या ह्या येत असतात। त्याच प्रकारे आपल्यासोबत आहे कुलाबा येथील वारकरी संप्रदायातली एक दिंडी जे गेल्या 60 ते 55 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी येत असते आणि विठ्ठलाचं दर्शन घेत असते। कुठून आलेल्या आणि काय तुमच्या वारकरी संप्रदायाचं नाव आहे आणि साधारण किती वर्ष तुम्हाला या ठिकाणी येऊन झालेले आहे? आमच्या वारकरी संप्रदायाचं मंडळाचं नाव आहे श्री आदिनाथ वारकरी संप्रदाय भजन मंडळ कुलाबा मुंबई 5। 1960 साली आमच्या संप्रदायाची स्थापना झालेली आहे आणि तिथपासून सतत माझ्या वाडवडिलांनी जे हे काय संपूर्ण स्थापना केली तिथपासून ते ही सगळी मंडळी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला यात्रेला असतात आणि आषाढी एकादशीला वडाळा प्रति पंढरपूर इथे आम्ही सगळ्या आमच्या सगळ्या सहकुटुंब सहपरिवार मंडळाचे सगळे सभासद त्यांचे कुटुंबीय आम्ही यात्रेकरू म्हणून इथे येत असतो। हे गेली जवळजवळ 65 वर्ष आमची ही यात्रा चालू आहे। प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाते यात्रा ही। मात्र काय नेमकं तुमचा ह्या मंदिरासंदर्भातला अनुभव आहे, तुम्हाला काय याची प्रचिती आहे? हे पुरातन मंदिर आहे। माझ्या माहितीप्रमाणे माझ्या ऐकीव माहिती आहे जगद्गुरू तुकाराम महाराज या मंदिरात येऊन गेले होते असं मी ऐकलेलं आहे आणि ज्या ठिकाणी जर जगद्गुरू तुकाराम महाराज येऊन गेलेत तर त्या मंदिराची ख्याती त्या मंदिराची पवित्रता आमच्यासाठी खूप काही असते। आणि दुसरी गोष्ट आषाढी एकादशीला ज्या पद्धतीने हे लोक सगळे आपापले कार्यक्रम सांभाळत असतात, दिवसभर भजनाचे कार्यक्रम असतात आणि हे फार अप्रूप आहे आणि हे फार उचित आहे आणि कीर्तन प्रवचन ही सतत या मंदिरात होत असतात। त्यामुळे प्रति पंढरपूर असं जे आम्ही यांना म्हणतो ते अगदी योग्य असं आहे। तुम्ही कुलाब्यावरून ह्या ठिकाणी कसं येता, तुमचा वारीचा कशा प्रकारे मार्गक्रमण कसा असतो, पैदल येता की बसने येता? आम्ही कुलाबा आमच्या मंडळाचं जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर तिथून रिगलपर्यंत आम्ही चालत येतो। तिथे आमचे 2-3 मंदिर आहेत, त्या मंदिरात आमच्या परंपरेचे अभंग असतात, तिथे विश्रांती असते आमची, ती विश्रांती घेऊन आम्ही तिथे येत असतो। रिगलला येऊन आम्ही बस पकडतो, BSTची बस असते किंवा कोणतरी प्रायव्हेट बस आम्हाला स्पॉन्सर करतो, त्या बसने आम्ही राम मंदिर परेल भोईवाडा तिथे उतरतो आणि तिथून पुन्हा एकदा चालत आम्ही इथे येत असतो। परेल भोईवाडा ते हे मंदिर या मंदिरापर्यंत परत 3 मंदिरं आहेत। पहिलं आहे श्रीरामाचं मंदिर आहे, नंतर भगवान शंकराचं मंदिर आहे आणि नंतर हनुमंताचं मंदिर आहे। या मंदिरातसुद्धा आम्ही आमच्या परंपरेचे अभंग घेत असतो आणि तिच्यानंतर मग आम्ही इथे येतो। विठ्ठलाच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर दर्शन घेणे काय शक्य होत नाही। आमच्या वारकरी परंपरेचे आहे की आम्ही कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे आमचा पांडुरंग आम्हाला मिळाला असं आम्ही मानतो। कळसाचं आम्ही दर्शन घेतो, तिथे जो अभंग आहे आमचा तो अभंग म्हणतो, आरती करतो, कळसाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे येत असतो। साधारणतः किती लोक तुमच्या ह्या वारकरी संप्रदायाचे भाग असतात? आमचे वारकरी संप्रदाय आम्ही जवळजवळ 107 सभासद आहोत आणि त्यांचे कुटुंबीय हे सगळे आम्ही इथे नेहमी हजर असतो। एकंदरीत आपण पाहिलं की कशा प्रकारे ह्या पूर्ण जो वारकरी संप्रदाय ह्यांचं जे वैशिष्ट्य आहे। मात्र ह्या ठिकाणी अनेक महिला देखील आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी अनेक म्हाताऱ्या म्हणजे एजकर म्हटलं। कुठून आलेल्या तुम्ही? पनवेलवरून आलो। किती वर्षापासून साधारण तुम्ही ह्या ठिकाणी येत असता? आम्ही आता 5 वर्ष झाले मला यायला। आजी तुम्ही कुठून आलेल्या? कुलाबा मार्केट। किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी येताना? 4 वर्ष। कसं तुम्ही पंढरपूरला न जात नाही आणि इथं येता, काय नेमकं तुम्हाला असं वाटतं देव कुठं पण आहे, देव कुठं पण आहे, मनात असेल तर इथं पण देव पंढरीसारखंच वाटतं। 4 वर्ष तुम्ही इथं आलेले आहे, तुम्हाला इथल्या विठ्ठलाची काय अद्भुती आलेली आहे? विठ्ठलाच्या मनाला शांती भेटते, जे कुठं सुख भेटत नाही ते विठ्ठलाचं नाव घेतल्यात आनंद भेटतो। अच्छा, माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली आणि 35 वर्ष मी वारी करते, तर फार समाधान मिळतं इथे आल्यावर, खूप समाधान मिळतं। कुठून आल्यात? आम्ही सँडस रोड डोंगरी। ह्या ठिकाणी आणखी आपल्यासोबत आहे। अजय तुम्ही कुठून आलेले आहे? कुलाबावरून आले। किती वर्ष झाले येत आहे? मला 35 वर्ष झाली।
35 वर्ष झालेले आहे. उत्साह तुमच्यामध्ये आज पण तसाच दिसत आहे. एकदम आम्हाला खुशी एकदम मला भरपूर आनंद भेटतो मला. या ठिकाणी एक छोटी वारकरी देखील आलेली आहे. कुठून आलेल्या ताई? त्याला वडाळा शिवशंकरनगर. किती वर्षापासून तुम्ही साधारण मी जवळ 5 वर्ष येतो. ही माझी नात. नातीला घेऊन सुद्धा आलेले आहे. हा. काय नेमकं तुम्हाला इथलं तुम्ही येतं 5 वर्ष झालेले येत आहे की पंढरपूरला न जाता इथल्याच मंदिरात काय येता काय तुमचं आमच्या जवळ आहे ना, पंढरपूरला जायची काही गरज नाही. विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. आज तुम्ही नातीला घेऊन आलेला काय हा. रुक्मणी म्हणून हो, रुक्माई बनवून आणली तिला. एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी ह्या ठिकाणी येत आहे. आपण पाहिलेलं आहे की डोक्यावर तुळस घेऊन असो किंवा वार वादंग वाजत असो मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी येतात आणि विठुरायाला आपले जे मनातले आहे भावना ते सांगतात. कारण की पंढरपूर म्हणून आख्यात असलेल्या ह्या वडाळा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या तरी भक्तांचा महापूर आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई. प्रतिपंढरपूर म्हणून अख्यात असलेल्या वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आलेले आहे. आपण सध्या वडाळा येथील प्रतिपंढरपूर मंडळाच्या समोर आहे. मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त हे उत्तर विभाग यांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो की वैद्यकीय कक्ष ह्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी विविध ठिकाणचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या ह्यापासून कशा प्रकारे वापरावे, कुष्ठरोग असो त्यापासून कसं मुक्त व्हावा, या वेगवेगळ्या ठिकाणापासून कसे आपल्याला रक्षण व्हावे या ठिकाणचं मार्गदर्शन कुठेतरी या ठिकाणी लावण्यात आलेले आहे, फलक लावण्यात आलेले आहे. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत आहे. काय नेमकं तुम्ही ह्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे, नेमकं स्टॉलचं उद्दिष्ट काय आणि किती आतापर्यंत लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे? लोकांना तसं दर्शनाचं मार्गदर्शन किंवा राग कुठून काय आणि इथं नवीन समजा जे भक्त आलेले आहेत त्यांना कुठं जायचं माहीत नाही, त्यांना तेवढी इन्फॉर्मेशन सांगण्यात येते. आणि तसंच गोळ्या औषधीसाठी एखादं समजा पेशंट असले किंवा काही तर त्यांच्यासाठी मदतीला इथे स्टॉल बांधलेला आहे. आतापर्यंत तुम्ही किती साधारणतः लोक आले होते, त्यांचं तुम्ही चेकअप केलेलं आहे आणि नेमकं त्यांच्यामध्ये काय तुम्हाला आजार दिसले, म्हणजे कुणाला बीपीचा दिसला किंवा इतर कोणते आजार त्यांच्यामध्ये काय तुम्हाला दिसले का आणि किती आतापर्यंत साधारणतः लोक इथे येऊन गेलेले? तरी सकाळपासून भरपूर लोक येऊन गेले. किती स्टॉप ह्या ठिकाणी ह्या वैद्यकीय कक्षेसाठी सध्या तुम्ही आहे आणि कोणकोणत्या पोझिशनला? त्यांना डॉक्टरला अच्छा. आणि माझं असं म्हणणं आहे की आता भाविक ह्या ठिकाणी येत आहे, तर भाविक ज्यावेळेस ह्या ठिकाणी येतात तर तुम्हाला काय ते म्हणतात, म्हणजे कशा संदर्भात तुम्हाला माहिती सांगतात ते की तुम्ही त्यांना विचारता? नाही, तसं दर्शनासाठी भाविक विचारतात नेमकं कुठून काय, तर त्यांना सांगतो तेवढं. तर हा किती साधारण किती डॉक्टर तुम्ही ह्या ठिकाणी आता आलेले आहे? मी डॉक्टर नाही, मी स्टाफ आहे BMC. पण किती लोक तुम्ही आहे इथं सध्या या ठिकाणी? इथं 7-8 लोक आहेत. ह्या ठिकाणी मॅडम देखील आहे. मॅडम ह्या ठिकाणी नाही साधारण किती लोक आतापर्यंत आलेले आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगा? ते चालू केले का? किती लोक आले साधारणतः दिवसभरात? आता मॉर्निंगपासून आम्ही 8 ड्युटीला आलो आहे, तर झाले 20 एक लोक झाले. हे इमर्जन्सीसाठी ठेवलं आहे ना, म्हणजे
काय नेमकं त्यांना म्हणजे आल्यानंतर त्यांचं तुम्ही कशा प्रकारे त्यांचं बॉडी पेन जास्त बॉडी एक्सच सिमटम्स आहेत आणि एजेड लोक जास्त येत आहेत तसे. काय नेमकं कारण असू शकते की अशा प्रकारे बॉडी पेन आणि एवढा दिवस जर वारीला ते चालत येत असतील तर ऑब्वियस आहे ना सर, त्यांचा बॉडी पेन होणारच. BMCच्या तर्फे किती इथं स्टॉप देण्यात आलेला वैद्यकीय? आता 2 ड्युटीज लावल्यात, तर मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हिनिंग शिफ्ट. तर त्याच्यामुळे जे इव्हिनिंगचे डॉक्टर्स येतील ते त्यांचा स्टॉक घेऊन येणार, आम्ही माझा स्टॉक घेऊन आलेली आहे असं. आणि ॲम्ब्युलन्स पण आहे आपल्याकडे, ॲम्ब्युलन्सची सोय पण आहे. एकंदरीत जो वैद्यकीय कक्षासंदर्भातला जो आहे औषधी आणि मुंबई महानगरपालिकेतून सर्व इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि जे काही आहे लोक येत आहे आपलं आरोग्याचं चेकअप करत आहे आणि मोफत आरोग्यासाठी त्यांना चेकअप आणि औषधी देखील मुंबई महानगरपालिकेच्या विभागाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन संतोष मोरे, मुंबई.